उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियर ऍक्सेलरेटर उपचार प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते संपन्न. तर कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीला कामगारांनी दिली आहे किमान वेतन देण्याची आठवण. कंपनीने दिलेला शब्द पाळण्याची केली आहे विनंती, अन्यथा काम बंद करण्याचा दिलाय इशारा. आता बघूया सविस्तर बातम्या. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचं व कर्करोग संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते संपन्न झालं. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचं व कर्करोग संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाऊ कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अपर्णा जक्कल, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉक्टर अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्र प्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचंही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज रविवारी सकाळी 11 वाजता विमानाने छत्रपती संभाजीनगरात आगमन झालं. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मंत्रीगण, आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांचं स्वागत केलं. दरम्यान केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाने छत्रपती संभाजीनगरात आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज रविवारी सकाळी 11 वाजता विमानाने आगमन झालं. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा हेही त्यांच्या समवेत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांचं स्वागत केलं. प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इमाऊ कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते. शहरातील कचरा संकलनाचं कंत्राट घेतलेल्या रेड्डी कंपनीने मार्च 2025 पासून कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार मार्च महिन्याचा पगार कंपनीकडून मे महिन्यात दिला जाणार असून किमान वेतनाप्रमाणे पगार न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
शहरातील कचरा संकलनाचं कंत्राट घेतलेल्या रेड्डी कंपनीनं मार्च 2025 पासून कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार मार्च महिन्याचा पगार कंपनीकडून मे महिन्यात दिला जाणार असून किमान वेतनाप्रमाणे पगार न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. संघटनेने मनपा आयुक्त आणि रेड्डी कंपनींना याविषयी निवेदन दिलंय. रेड्डी कंपनीला मनपाने शहरातील कचरा संकलनाचं कंत्राट दिलेलं आहे. कंपनीने त्यासाठी सुमारे 20,000 कामगार नियुक्त केलेत. किमान वेतन देण्याची मागणी करत कामगारांनी काम बंदचा इशारा दिला होता. त्यावेळी कामगार संघटना, मनपा अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठका झाल्या होत्या. 13 डिसेंबर 2024 रोजीच्या बैठकीमध्ये रेड्डी कंपनीने किमान वेतन देण्याची हमी दिली आहे. कंपनीकडून कामगारांना 2 महिन्यांनंतर 1 महिन्याचा पगार दिला जातो. मार्च 2025च्या या महिन्याचा पगार कामगारांना मे महिन्यात मिळणार आहे. हा पगार किमान वेतनाप्रमाणे न दिल्यास बेमुदत काम बंद ठेवण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष हकीम शेख, अजय जानवार, जाकीर पटेल, दिलीप हिवराळे, अजय बेडे, अकबर शेख, जिया शेख, नितीन भाले आदींनी दिला आहे. मरीमाता जलकुंभावरील तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील पाणी पुरवठा खंडित झाला असून बायजीपुरा, रोशन गेट आदी परिसरामध्ये 11 दिवसांपासून निर्जळी असल्याने नागरिक हवालदिल झालेत, तर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाचा तडाखा जसा वाढत आहे तसा पाणी वितरण व्यवस्था वेळोवेळी कोडमडल्यामुळे शहरातील बहुतांश भागामध्ये 12 दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाहीये. मरीमाता जलकुंभवरील तांत्रिक बिघाडामुळे परिसरात गेल्या 12 पासून नळाला पाणी पुरवठा झाला नाहीये. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील सिडको N5 जलकुंभावरून मरीमाता जलकुंभावरती पाणी सप्लाय केला जातो. परंतु 2 दिवसांपासून मरीमाता जलकुंभावरती पंप बंद पडल्याने पाणी पुरवठा खंड पडलाय. त्यामुळे या जलकुंभावरून पाणी पुरवठा वितरण होणाऱ्या बायजीपुरा, रोशन गेट, अल्तमश कॉलनी व इतर भागात गेल्या 12 दिवसांपासून नळाला पाणी आलेलंच नाहीये. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशीच अवस्था शहरातील बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. 10 ते 12 दिवसांपासून या भागाला पाणी पुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थांवरती परिणाम झाला आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्याने व पंप हाऊस मधील तांत्रिक अडचणीमुळे सतत पाणी पुरवठा खंडित होतोय. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या खासगी टँकरवरती व जारने पाणी पुरवठा करणाऱ्यांचा धंदा जोमाने सुरू असून पाण्याची भरमसाठ वाढ केली आहे. पाणीच येत नसल्याने नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घेण्याशिवाय आता दुसरा पर्याय उरलेला नाहीये. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली.
नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. नवविवाहितेचं अपहरण करण्याचा प्रयत्न नातेवाईक ग्रामस्थांनी हाणून पाडल्याची घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर चौफुलीवरती घडली असून यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कन्नड तालुक्यातील पिशोर येथून लग्न लावून बाजार सावंगी येथे परतत असताना यातील नवरीला गाडीतून बळजबरीने ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न नातेवाईक व ग्रामस्थांनी हाणून पाडलाय. सदरील घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर चौफुलीवरती शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या ठिकाणी मोठा गोंधळ सुरू होता. घटनास्थळी बाजार सावंगी पोलीस चौकीचे पोलीस दिलीप बनसोड, एसबी सपकाळ संतोष बालेराव सह तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळलाय. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा राहुल नलावडे राहणार मयूर पार्क औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलीस ठाण्यात नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की त्यांचा चुलत भाऊ अमोल प्रभाकर नलावडे त्यांचं लग्न आटपून नवरीला घेऊन बाजार सावंगी येथे येत असताना इंदापूर चौफुलीवरती जय भवानी मंगल कार्यालयासमोर असताना पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी क्रमांक MH28AZ 6699 ही गाडी आमच्या गाडीला आडवी लावून यातील आरोपितांनी संगनमताने कट रचून गाडीला बळजबरीने अडवून ठेवला. या गाडीतील नवऱ्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध बाहेर ओढला. त्याला मी व साक्षीदारांनी विरोध केला असता आरोपितांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नवऱ्या मुलीने बळजबरी अपहरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रसंगी नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 6 जणांवरती खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत. दरम्यान या घटनेत वापरलेल्या क्रेटा गाडीने घटनास्थळावरून पळ काढताना बाजार सावंगी येथे 3 जणांना जखमी केलाय. यातील इंदापूर येथील पंडित भालेराव गंभीररित्या जखमी असून इतर 2 जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी व्हावी म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्री या उपक्रमात इयत्ता 7वी मधील विद्यार्थ्यांनी स्मार्ट स्टुडंट मुख्य परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2025 सकाळी 11 वाजेपासून तर दुपारी 12:30 पर्यंत या वेळेमध्ये सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे। या परीक्षेसाठी माहे जानेवारी 2025 मध्ये जनरल नॉलेज, विज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजी या विषयावरती एक 600 प्रश्नांची क्वेश्चन बँक इयत्ता 7वी मधील सर्व विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली होती। शिक्षक प्रत्येक दिवशी 10 प्रश्नांची तयारी करून घेत होते। यासोबतच पालक सुद्धा आपल्या पाल्याची घरी तयारी करून घेत होते। या विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरती प्रथमतः चाळणी परीक्षा दिनांक 25 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती। ही परीक्षा 1200 विद्यार्थ्यांनी दिली होती। या परीक्षेतून प्रत्येक शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या टॉप 10% गुणाक्रमे विद्यार्थी निवडले होते। असे एकूण 126 विद्यार्थ्यांची परीक्षेचं आयोजन उद्या केलं असून यामध्ये 83 विद्यार्थी मराठी व 43 विद्यार्थी उर्दू माध्यमाचे आहेत। सदर परीक्षेचं आयोजन हे राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षेसारखंच केलं असून याच्या उत्तरपत्रिका संगणकाद्वारे तपासल्या जाणार आहेत। या परीक्षेमधून टॉप 100 विद्यार्थी निवडले जाणार असून या विद्यार्थ्यांची नामांकित वैज्ञानिक संस्थांना राज्यात व राज्याबाहेर भेटी मनपातर्फे घडवून आणल्या जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त अंकुश पांढरे आणि गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांनी दिली आहे। हा उपक्रम राबवण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या सूचनानुसार अंकुश पांढरे उपायुक्त आणि गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी प्रयत्न करतायत। लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडी येथे घडली असून यात दुर्दैवाने एका बालकाचा मृत्यू झालाय तर 17 जण गंभीर असल्याची माहिती मिळते। अंबाला तालुका कन्नड येथे सामुदायिक विवाह सोहळ्यातील जेवणातील अन्नातून विषबाधा झाल्याने 255 रुग्ण दाखल झाले होते। त्यातील एका 8 वर्षीय बालकाचा रुग्णालयात नेण्या अगोदरच मृत्यू झाला होता। उर्वरितांपैकी 81 जणांना उपचारांती सुट्टी देण्यात आली असून उर्वरितांवरती उपचार सुरू आहेत, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी कळवलं आहे। अंबाला तालुका कन्नड येथे दिनांक 25 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 8 जोडप्यांचा विवाह झाला। या सोहळ्यास 2700 ते 3000 लोक सहभागी होते। या लोकांनी या विवाह सोहळ्यातील जेवणावळीमध्ये जेवण केलं। त्यानंतर त्यांना अन्न विषबाधा झाल्याचं निदर्शनास आलं। यापैकी काही लोकांना जुलाब, उलटीसारखे त्रास सुरू झाले। यातील 255 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा, वडनेर, औराळा व ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यापैकी 71 रुग्णांवरती उपचार करण्यात आले। 157 रुग्ण भरती आहेत। 27 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आलंय। 81 रुग्णांवरती उपचार झाल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली। या घटनेमध्ये सुरेश गुलाब मध्ये वय 8 वर्ष राहणार महादू खोरा या बालकाचा प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेड येथे उपचारासाठी आणत असतानाच उपचारा अगोदरच मृत्यू झाला। या घटनेतील 30 रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे तपासणीसाठी गेले होते। या रुग्णांवरती तेथेच उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे। त्यांना तेथेच निरीक्षणात ठेवण्यात आलंय। दाखल असलेल्या सर्व बाधित रुग्णांवरती करंजखेडा, वडनेर, औराळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकामार्फत गावांमध्ये सर्वेक्षण, जनजागृती करण्यात येत असून उपचार व नियंत्रणात्मक कारवाई करण्यात येत आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी कळवलं आहे। बाबा पेट्रोल पंपावरती तैनात असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संगनमताने रिक्षा आणि अन्य वाहन चालकाकडून अनधिकृतपणे पैसे उकळणाऱ्या एका पंटरला जबर मारहाण झाल्याची घटना घडली असून त्या पोलीस पंटरच्या वडिलांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांवरती मारहाण केल्याचा आरोप केला आहे। तर यात त्यांनी त्यांचा मुलगा वाहन चालकाकडून पैसे लुबाडत असल्याची कबुली दिल्याने नेमका हा प्रकार काय आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज दिसते आहे। सर, मी लक्ष्मण देशमुख बोलतो। हा माझा मोठा मुलगा सचिन, हा रोजगार करतो, म्हणजे मिळेल ते काम करतो। विशेष म्हणजे बाबा पेट्रोल पंपचे ट्रॅफिक पोलीस आहेत, नागरगोजे वगैरे त्यांची टीम, हे दिवसभर या रिक्षावाल्याकडनं 100 आण, त्या रिक्षाकडनं 50 आण, काय या गाडीवाल्याकडनं पैसे आण जमा करतात। रोज संध्याकाळी याला 100, 200, 300 जे काय वसुली झाली त्या पद्धतीने त्याला देतात। त्यामुळे तो दारू पिणे इतर हे याच्यात त्याला नाद लागून गेला।
काल रात्रीला असंच दिवसभर काही यांनी काम केले असतील. संध्याकाळी 9 ते 9:30च्या दरम्यानमध्ये तो त्याचा हप्ता मागायला गेला. तेव्हा तो नागरगोजे आणि त्यांचे 3-4 लोक होते. यांनी त्याला एवढं मारलं की बेशुद्ध पडेपर्यंत. तिथील स्थानिक नागरिकांनी टपऱ्यावाले त्यांनी मला फोन केला की तुमच्या मुलाला पोलीसवाले मारून राहिले, जीवन मरून जाईल, लवकर या. मी धावत गेलो. मी बघितलं तर त्या पोलीस चौकीच्या तार कंपाऊंड म्हणजे चौकीच्या आतमध्येच तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. तिथं तेव्हाच वेदांतनगर पोलीस स्टेशनमधून 2 कर्मचारी आले. ते उलट मलाच बोलले, तुम्ही कसं काय म्हणता पोलिसनी मारलं, हे केलं. त्यांचं कर्तव्य होतं की घाटीत जाणे हे ते, पण मला सांगितलं तुमच्या पोराला तुम्ही घेऊन जा, इथं ठेवू नका. मग तिथून मी घाटीमध्ये घेऊन गेलो. घाटीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पूर्ण तपासण्या, सोनोग्राफी, एक्सरे, त्यानंतर MRI हे ते सगळं केलं. त्यानंतर तिथले जे डॉक्टर होते, वैद्यकीय अधिकारी, ते सांगितलं की याला मणक्याला जे मणका आहे इथं लाथाबुक्क्याचा मार बसलेला आहे. त्यामधल्या 2-3 नसा त्याच्या चोकअप झाल्या. त्याच्यामुळे अर्धांगवायूचा त्याला झटका येऊ शकतो, त्याची जवानसुद्धा जाऊ शकतो. ती परिस्थिती खरी झाली. तो आज बोलू शकत नाही. तर पोलीस साहेब, मी आज सकाळी याला गेलो वेदांतनगर पोलीस स्टेशनला. ही त्याची कॉपी आहे. मला तिथं 3 तास लागले FIRच्या दाखल करून घ्यायसाठी. त्यामुळे 2-3 दिवस थांबा. 2-3 दिवस आज माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण? तर पोलीस आयुक्तांना एकच माझी विनंती आहे की संबंधित सगळी चौकशी करून संबंधित जे कर्मचारी आहेत ट्रॅफिकचे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात, त्यांच्यावर FIR दाखल करण्यात यावं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियर ऍक्सेलरेटर उपचार प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते संपन्न. तर कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीला कामगारांनी दिली आहे किमान वेतन देण्याची आठवण. कंपनीने दिलेला शब्द पाळण्याची केली आहे विनंती, अन्यथा काम बंद करण्याचा दिलाय इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.